जय श्रीराम. नमस्कार. योग वशिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा 77वा दिवस आहे. आदरणीय येथील सरांना मी विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. जय श्रीराम. जय गुरुदेव. रोजच्या प्रमाणे प्रार्थना करू आणि या सत्राला सुरुवात करूया. सगळ्यांनी हात जोडून घ्या, डोळे बंद करा. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. डोळे बंदच असू द्या. त्या परमात्म्याकडे आपल्या गुरूंजवळ अशी प्रार्थना करूया की आपलं अस्तित्व हे त्यांचंच अस्तित्व असावं. त्यांनीच आपल्या ह्या अस्तित्वातून स्वतःला प्रकट करावं. आपल्याला अशी बुद्धी द्यावी, असं ज्ञान द्यावं की प्रत्येक व्यवहार हा त्यांचंच प्रकटीकरण असेल, जसं काही तेच स्वतः व्यक्त होत आहेत. आपले सगळे आचार विचार वाणी सगळे कार्य हे त्या गुरूंचेच, त्या परमात्म्याचेच, त्यांचेच असतील ही बुद्धी आपल्याला द्यावी आणि आपणही ती बुद्धी प्राप्त करून तसंच वर्तन करावं. हळूवार डोळे उघडूया. काल श्रीकृष्ण अर्जुन संवाद ह्याच्याबद्दल आपण चर्चा करत होतो आणि खरं म्हणजे आपल्यातल्या बऱ्याच जणांना, काही जणांना खूप जास्त, काही जणांना साधारण ही थोडीशी भगवद्गीतेची आयडिया आहे. तरी पण योग वासिष्ठमध्ये त्याचा काय उल्लेख आलेला आहे, तेच ज्ञान संक्षिप्तमध्ये इथे कसं दिलं आहे ते आज आपण थोडक्यात बघूया. अर्जुन जेव्हा वसिष्ठ ऋषी सांगतात की अर्जुन आणि श्रीकृष्ण हे यांच्या संवादामध्ये जेव्हा अर्जुन सगळं बघेल की आपलेच नातेवाईक दोन्ही बाजूला आहेत, आपण युद्ध कशासाठी करतो आहे असे प्रश्न त्याला पडतील, तो दुःखी होईल, खिन्न होईल आणि अशा वेळेस तो त्या श्रीकृष्णाला शरण जाईल आणि मग त्यांनी आपला जो काही मोह आहे, आपली जी काही शंका आहे ती तिथे व्यक्त केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण त्याला उपदेश करतील की अर्जुना, तू यांना मारणारा आहेस आणि तुझ्यामुळे हे मरणार आहेस. हा अभिमान, ही समजूत तू सोडून दे. आत्मा केव्हाही उत्पन्न होत नाही आणि तो कधीही मरत नाही. तो एकदा उत्पन्न झाला आणि आता उत्पन्न झाल्यानंतर मरणार आहे अशी कल्पनाही बरोबर नाही.
शरीर जरी मारलं गेलं, शरीर जरी संपलं, तरी आत्मा आहे तसाच आहे, त्याचा कधी मृत्यू होणार नाही. आणि हा आत्मा म्हणजे अनंत आहे, सत्य आहे, हा कधीही न संपणारा अखंड अविनाशी असा आहे. त्याला कोण आणि कसं मारू शकणार? बरं, तो सगळीकडे सगळ्यांमध्ये एक रूप एक रस असाच आहे. त्याच्यामुळे एखाद्याला मारलं म्हणून आत्मा मेला असंही होत नाही. ज्याच्या ठिकाणी अशी बुद्धी नाही आहे की मी काही करतो, मी काही करता आहे आणि माझ्यामध्ये कोणाबद्दल द्वेष आहे, राग आहे, अशी कुठलीही बुद्धी नाही. केवळ प्राप्त कर्तव्य म्हणून जो कार्य करतो, तर त्याला काहीही केलं, त्यांनी प्रत्यक्षात हत्या केली, मारलं, तरीही त्याच्या हातून काही अपराध घडला, त्याच्या हातून हत्या घडली असं होत नाही. श्रीकृष्ण सांगतात की अर्जुना, मनात जी कल्पना उत्पन्न होते तीच बाहेर, तिचा आपण अनुभव घेतो. हे आपण अनेक वेळा जे सगळं कार्य होतं ते मनानेच होतं हे आपण आतापर्यंत लक्षात घेतलेलं आहे. शरीर प्रत्यक्षात काही कार्य करतं अशातला प्रकार नाही. जे काही होतं ते केवळ मनाच्या माध्यमातूनच होत असतं. त्यामुळे मी, माझा, हे जे काही सगळी तुझी वासना आहे या सगळ्या नातेवाईकांबद्दल, या सगळ्या वासना तुझ्या टाकून दे. ह्या कल्पनेमुळेच की हे सगळे माझे आहेत आणि माझे नातेवाईक आहेत आणि मारणारा मी आहे, हा जो अहम ममत्व, हा जो भाव आहे, याच्यामुळेच तुला असा भ्रम झालेला आहे. आणि अशा प्रकारे तुझी मनात कल्पना करतो की मी मारेल, मला पाप लागेल आणि मग इथे मला या जीवनामध्ये अनेक संकट भोगावे लागतील, परलोकी गेलो तर तिथे नरकात पडावं लागेल. अशा प्रकारचे जे तुझ्या मनात विचार आले त्याच्यामुळेच तुला सगळा हा ताण अनुभवास येतो आहे. आता तू हे स्वतः एकदा विचार करून बघ की हे जे काही तुझे इंद्रिय आहेत ज्यांच्यामुळे तू या जगाचा अनुभव घेतो आहे, हे अनुभव आपल्या या सगळ्या इंद्रियांमध्ये कार्य करत असताना, हे इंद्रिय जे आपले कार्य करतात, हा अनुभव जो तू घेतो आहे, तर त्यामध्ये त्याच्यात तू म्हणजे मी कोण हा जो प्रश्न आहे हा तुला पडायला पाहिजे. नेमके माझे डोळेच इंद्रिय आहेत की माझे कान मी आहे की माझे हात मी आहे, हे जे काही कर्म करणारे आहेत त्याच्यातला मी कोण हा प्रश्न तुला नेमका पडायला पाहिजे. आपण पूर्वीच्या जे काही ध्यान केले होते त्याच्यामध्ये हा अनुभव एकदा घेतला होता. बलिराजाच्या याच्यातही असा अनुभव आला होता की नेमका मी कुठे आहे, डोक्यात आहे, हातात आहे, पायात आहे, या सगळ्या गोष्टींचा प्रश्न कधीतरी पडला होता की नेमकं कुठे आहे. कारण संपूर्ण अस्तित्व तर एका शरीरातच आहे, मग मी कोण? हा प्रश्न तुझ्याही मनात यायला हवा की नेमकं तू कोण आहे. आणि जेव्हा ह्या प्रश्नांचा तू विचार करशील तेव्हा लक्षात येईल की तू वास्तविक पाहता तसा कोणीच नाही. कारण तू आपल्याच स्वतःच्या गोष्टींवरती अभिमान ठेवतो आहे आणि त्याच्यामुळेच तू दुःखी होत आहे. खरं म्हणजे ही आश्चर्याची गोष्ट आहे. कारण इथे तू नसतानाच कशावरती अभिमान ठेवतो, कशाचा विचार करतो. आणि म्हणून अशा पद्धतीने जर तू ज्ञानाचा विचार केला तर जे ज्ञानी लोक आहेत त्यांच्या दृष्टीने तू एक केवळ उपहास तुझा होऊ शकेल. तुला खरंच ज्ञान आहे असं काही कोणी म्हणणार नाही. म्हणून हे अर्जुना, हे लक्षात घे की तो एक क्षत्रिय आहे आणि क्षत्रियाचा धर्म काय आहे, तो युद्ध करणं. जिथे योग्य असेल तिथे युद्ध करणं हा तुझा धर्म आहे आणि तेच तुझ्यासाठी योग्य आहे. कुठल्याही शास्त्राचा विचार केला तरीसुद्धा हाच धर्म, हेच नियती, हेच वागणं योग्य आहे, हे तुझ्यासाठी कर्तव्य आहे. म्हणून तू कुठलीही मनात शंका न ठेवता सगळ्यांबद्दल समत्व ठेव. कोणी मी आणि माझं अशातला प्रकार नाही आहे. आणि म्हणून तू सगळ्यांबद्दलच्या आपल्या भावना सोडून दे आणि सगळे कार्य हे ईश्वराला अर्पण कर. किंवा तू स्वतःचंच मी केवळ ब्रह्म आहे त्या ब्रह्मार्पण बुद्धीने जरी तू केलं तरीही तू स्वतः ब्रह्मरूप होशील. कुठल्याही पद्धतीने कार्य कर, याच्यामध्ये तुला कुठलाही दोष हा नाही. नंतर ते सांगतायत श्रीकृष्ण की अर्जुना, ज्यांनी आपलं सगळं कर्म, सगळं काही ईश्वराला अर्पण केलेलं आहे आणि जो स्वतः ईश्वर स्वरूप झालेला आहे, तो असाच तू स्वतः ईश्वर, सर्व भूतांचा आत्मा होऊन या सगळ्यांचाच भूषण असा होऊन तू इथे राहा, या पृथ्वीवरती राज्य कर. तू मनातले जे काही सगळे संकल्प विकल्प आहे, या सगळ्या विचार, या सगळ्या गोष्टींना थांबव आणि सगळीकडे आपली एक समवृत्ती ठेव, शांत वृत्ती ठेव आणि स्वतःला
या आत्म्यामध्येच लीन कर आणि मुक्त हो. हा जो सगळा उपदेश चाललेला आहे, म्हणजे बऱ्याचदा कदाचित भगवद्गीतेमध्ये एक्झॅक्टली असे शब्द नसतील आले, परंतु हा सगळा सारांश इथे योग वासिष्ठमध्ये त्याचा घेतलेला आहे. तर असं जेव्हा अर्जुनाला भगवान उपदेश करतात त्यावेळेस अर्जुनाच्या मनात प्रश्न येतो की तुम्ही मला थोडं हे समजून सांगाल की सगळं काही सोडून द्या, सगळं काही ईश्वराला अर्पण करा असं जे म्हणतात, हे नेमकं काय आहे? मी कसं काय सगळं ईश्वराला अर्पण करू? माझ्या हे जे कोणी नातेवाईक आहेत, गुरु आहेत, माझे आजोबा आहेत, आणखी कोणी आहेत, यांच्या हत्या करायच्या आणि ते सगळं कर्म मी ईश्वराला कसं काय समर्पित करू? हा त्या अर्जुनाला पडलेला प्रश्न. तेव्हा तुम्हाला काय म्हणायचं आहे ते नेमकं सांगा असं त्यांनी भगवान श्रीकृष्णांकडे विनंती केली. तेव्हा भगवान म्हणाले की अर्जुना, ह्या मनात ज्या संकल्पना आहेत की हे सगळं खरं आहे, हे सगळे जे स्थूल भाव आहे, सूक्ष्म आहे, हे जे काही वेगवेगळ्या भावना आपल्या मनामध्ये असतात त्या संकल्पनांचा नाश होणं, तर नुसता नाशच नव्हे तर त्यांना कारण होणाऱ्या सर्व प्रकारची वासनांचंही नाश करणं, त्यांच्यापासूनही त्यांनाही नष्ट करणं, सगळ्या वासना नष्ट करणं. अशा वेळेस जी अनुभवाची स्थिती येते, हे सगळं वर्णन फार सुंदर केलेलं आहे की त्याला त्यांनी एक एक असं वेगवेगळे स्तर सांगत गेले की जेव्हा काहीही उरत नाही, म्हणजे या सगळ्या वासनाक्षय हा पूर्ण होतो. वासनांमुळे जे आपण सगळे सत्य मानत जातो, आतापर्यंत आपण हे बघितलं आहे की आतून जेव्हा सुरुवात होते तेव्हा आपण एक एक स्तर जागवत सगळ्या जगाला सत्य समजत जातो, किंवा उलटं आपले इंद्रिय सगळ्या गोष्टींना समजतात की हे खरं आहे, वास्तव आहे, आणि त्याच्यामध्ये ते वास्तव का आहे तर आपल्या वासना या काहीतरी एखाद्या गोष्टीला अटॅच व्हायला बघतात आणि त्या जेव्हा जोडून घ्यायला बघतात तेव्हा या वासनासुद्धा ते आपण म्हणतो कारणीभूत आहे. म्हणून अनेक वेळा योग वासिष्ठामध्ये सांगितलं आहे की वासनाक्षय म्हणजेच मुक्ती. तर या वासना जर थांबवल्या, सगळ्या गोष्टींमधल्या आपली जी काही भावना असतील जोडण्याची, अटॅच होण्याची, त्या जर थांबवल्या, तर त्या थांबवल्यानंतर जी मनाची अवस्था येते की जिथे पूर्णपणे मी निसंकल्प आहे, माझ्यामध्ये कुठल्याही भावना नाही आहेत, आणि अशा वेळेस जी समाधी होते त्यावेळेस जो साक्षात्कार होतो, तर ती जी अवस्था असते त्यालाच तिथे ब्रह्म असं म्हटलेलं आहे. सगळ्यांच्या पलीकडे जाऊन जे उरतं ते ब्रह्म. आणि अशा प्रकारे आपल्या चित्तामधील अज्ञानाचं आवरण दूर होणं, म्हणजे आपलं जे चित्त त्याच्यावरती जे काही हे सगळं अज्ञान बसलेलं आहे त्याच्यापासून स्वतःला मोकळं करणं म्हणजेच मग ते खरं ज्ञान. आणि ते ज्ञान ही ते साधण्यासाठी ही मनाची अखंड जी प्रवृत्ती ठेवायची असते त्यासाठी जे कार्य केलं जातं त्याला योग कार्य म्हटलं आहे, योग धर्म म्हटलं आहे. आता हे आपण जे काही करतो आहे हा ज्ञानयोग आहे. याच्यामध्ये आपण आतापर्यंत सगळ्या गोष्टी एक एक ज्ञानाच्या मार्गातून बघत आलो. आपण थोडासा जो दुसरा योगाचा प्रकार जो प्राणायामच्या माध्यमातून, श्वासाच्या माध्यमातून बघितला काकभूषुंडच्या याच्यात, तो सुद्धा एक योगाचाच प्रकार म्हटलेला आहे. भगवद्गीतेमध्ये अनेक योग सांगितलेले आहेत, तर आपण त्या आता सगळ्यांचा सारांश इथे घेता येणार नाही. आणि अशा वेळेस हे जे श्रीकृष्ण अर्जुनाला वेगवेगळ्या गोष्टी समजून सांगतायत त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की हे जे ब्रह्म, हे जे ज्ञान आणि या ज्ञानापासून हा येणारा जो योग आहे, तर ही सगळं ज्ञान आल्यानंतर मग सगळं जग म्हणजेच ब्रह्म, मी पण ब्रह्म, त्यामुळे जग आणि मी ह्या सगळ्यांपासून केवळ मीच ब्रह्म अशी जेव्हा भावना ठेवतो, खरं म्हणजे हा मीच ब्रह्म हा सुद्धा नंतर प्रश्न उरत नाही, कारण तिथे मी हा आलेला असतो. जेव्हा मी असेल तेव्हा दुसरं काहीतरी असतं, म्हणून ही मीची सुद्धा भावना पूर्णपणे रिकामी करायची, तिथे मी पण उरत नाही. आणि त्यावेळेस जे आपण उरतो त्याला ब्रह्मार्पण म्हणतो, त्याला सगळं काही ब्रह्माला अर्पण केल्यासारखं अशी भावना ही ठेवायची असते. जेव्हा सगळंच काही ब्रह्म आहे तेव्हा मग ही कल्पना कशी येईल की मी आणि इतर हा प्रकारच येत नाही. तर त्यामुळे तू आपल्या कुठल्याही प्रकारची इच्छा नसताना मग काही कर्मही करायचं नाही, कारण कर्म काही जे असतं ते मनातून होत असतं आणि मला काही करायचा हाही भाव उरत नाही. करायचं कशासाठी याच्यावर कधी सूक्ष्म विचार करा की सगळंच जर काही ब्रह्म असेल तर काही करायला एक काहीतरी दुसरं काहीतरी असावं लागतं, आणि जेव्हा दुसरं काही नाहीच आहे तेव्हा मग करणार काय.
त्यामुळे कुठलंही कर्म आणि त्या कर्मफळाची काही अपेक्षा या सगळ्या गोष्टी न राहणं, हा जो कर्मफलाचा त्याग आहे तोच खरा संन्यास. आणि या संन्यासामध्ये जो काही सहज आपल्या सगळ्या संकल्पांचा तू त्याग करशील तोच आहे असंसक्ती. असंसक्ती योग, असंसर्ग योग हाच श्रीकृष्णांनी या अर्जुनाला यावेळेस दिला होता. त्यावेळेस त्यांनी म्हटलं की या जगामध्ये सगळं काही ईश्वरच हा आहे, सगळ्याच ठिकाणी तो भरून राहिलेला आहे, तोच माझ्यामध्ये आहे, तोच या जगामध्ये आहे, त्याच्याशिवाय दुसरं काहीही नाही. अशा मतानी, अशा विचारांनी जेव्हा तू जगशील तेव्हा त्याला ईश्वर अर्पण असं म्हटलं जाईल. आणि अर्जुना, मी सगळ्या कर्मांचा आश्रय आहे, कर्मही मीच आहे, मी काल आहे, मीच मूळ आहे, आणि जे काही मला दिसतं अद्वैत आणि द्वैत या दोन्ही गोष्टी मीच आहे, असं जेव्हा तू भाव करशील, आणि हा मी म्हणजे तू या दोन्ही रूपात मला पाहून, म्हणजे श्रीकृष्णाला, श्रीकृष्ण स्वतःबद्दल सांगतात की या रूपात मला बघ, माझ्याकडे तू असं आपला चित्त ठेव, माझीच भक्ती कर, माझ्याच ठिकाणी तुझं जे काही कार्य असेल, तुझं सगळं ज्ञान कर्म हे सगळं काही अर्पण कर आणि मला नमस्कार कर. अशा रीतीने सगळं काही तू माझ्या ठिकाणी जर समर्पित केलं तर तुझी वृत्ती, तुझं चित्त माझ्या ठिकाणी स्थिर होईल आणि मग तू सद्रूप होशील. मुळात आपण गीतेमध्ये अनेक जे श्लोक ऐकलेले आहेत त्याच्यामध्ये तिथे हेच सांगितलं आहे. पुरुषोत्तम योगमध्येही काही श्लोक असे आलेले आहेत की सगळं काही सोडून तू फक्त मला शरण जा, सगळं काही आहे ते माझ्याकडेच समर्पित कर, अशी भावना तिथे व्यक्त केलेली आहे. तर यावेळेस अर्जुन म्हणतो की देवा, ही जी तुझी 2 रूपं सांगितली त्याच्यातल्या कोणत्या रूपाचा मी आश्रय करू? 2 रूपं कुठली म्हटली आहेत की एक तर जे समोर दिसता येते, ज्याला आपण शंखचक्र गदा पद्म असा जो धरून श्रीकृष्णाचा अवतार आहे, सुदर्शन चक्रधारी असा जो अवतार आहे, त्या रूपाला मी शरण जाऊ की तू आत्ता जे म्हटले की तू सगळं ईश्वर रूप आहे, सगळं काही आहे की जे मी कधी बघितलं नाही, मला माहिती नाही, तर अशा रूपाला शरण जाऊ, कुठल्या रूपाला मी तुला शरण जाऊ? यावर भगवान उत्तर देतात की अर्जुना, खरं म्हणजे ही माझी दोन्ही रूप आहेत. एक आहे की ज्याच्यात मी शंखचक्र गदा पद्म असं जे काही माझं हात आहे, माझं सगळं रूप आहे, हे सामान्य आहे आणि हे तुला सुलभ आहे कारण तू प्रत्यक्ष बघू शकतो, तुला काही विशेष त्यासाठी कष्ट घ्यायची गरज नाही. आणि माझं जे पररूप आहे, जे पलीकडचं आहे, ते अनादि अनंत विश्वमय असं आहे आणि त्यालाच ब्रह्मन म्हणतात, त्यालाच आत्मा म्हणतात, त्यालाच परमात्मा अशा अनेक नावांनी संबोधन केलं जातं. आता तुला या माझ्या दुसऱ्या नावाच्या बाबतीत तू अज्ञानी आहे, तुला त्याची एवढी माहिती नाही आणि त्यामुळे तुझ्या ठिकाणी मनामध्ये, कारण तुला जे प्रत्यक्ष दिसतं आहे त्याच्याशीच तुझी अटॅचमेंट होते आहे, म्हणून तुझ्या मनामध्ये अजून थोडासा भेद आहे, तुला अजून मी आणि दुसरं असे सगळे भावना तुझ्या मनात आहेत. त्यामुळे सध्या तरी तू या साकार रूपाची, सगुण रूपाची आराधना कर, याचीच भक्ती कर आणि ह्या भक्तीच्या माध्यमातून जेव्हा तुझं चित्त हळूहळू शुद्ध होईल आणि चित्त शुद्ध झाल्यानंतर तू मग त्याविषयी विचार करायला लागशील. श्रवण मनन या सगळ्यांनी तू थोडा पुढे गेला, तू योग्य ज्ञानी झाला म्हणजे मग तुला ते माझं परमरूप ते लक्षात येईल आणि मग तू ह्या सगळ्या जरा मरण, सगळे आधी व्याधी म्हणजे रोग वगैरे या सगळ्यातून तू स्वतःला मुक्त करू शकशील, तू या परंपरेतून मुक्त होशील. हा विषय आपण आतापर्यंत 2दा-3दा चर्चेला घेतलेला आहे की प्रत्यक्षात जर परमेश्वराचं ते रूप माहितीच नाही तर पूजा कशाची करायची, आराधना कशाची करायची, भक्ती कशाची करायची, हा प्रश्न आपल्या मनात नेहमी येतो. आणि म्हणूनच आपण प्रत्यक्ष त्या अदृश्य परमेश्वराला आपल्या मताने जसे जसे आपल्याला योग्य रूपं वाटतील तसे जसे रूपं आपण दिलेले आहेत. मग कोणी त्याला देवीचं रूप दिलं, कोणी देवाचं रूप दिलं, कोणी त्यांना वेगवेगळ्या फोटोतून काढलं, कोणी मूर्तीमध्ये बांधलं. हे जे काही आहे हे सगळं त्याचंच एक प्रकटीकरण आहे, त्याचाच रूप आहे, त्याचंच अवतार आहे. आपल्याला जे आवडेल ते आपण आपल्यासमोर मांडलं, इतकं सिंपल आहे आणि म्हणून आपण त्याची आराधना करतो. तसं अनेक लोक म्हणतात, चुकीचं म्हणत असतील, पण सिनेमासृष्टीमध्ये कोणी हिरो असेल तर तो माझा देव आहे, ऑफिसमधला कोणीतरी मेंटर असेल त्याला गॉडफादर वगैरे असे काहीतरी नावं दिली जातात, हे देवासारखे वाटतात. लहान मुलांना आई वडील देवासारखे वाटतात कारण तो जो आहे, जो आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल, आपल्याला मार्गदर्शन करेल, आपल्यावर दया करेल, हेच सगळे काही ते देवाची रूपं म्हणून बघितली जातात. तर इथे श्रीकृष्ण, आणि हे मुळात त्याची कल्पना का आहे, कारण आपण प्रत्यक्ष कोरिलेट करू शकतो, कोणीतरी आपल्यासारखं दिसलं पाहिजे, नाही का. इव्हन देवाचे सुद्धा वर्णन जेव्हा केलं आहे आपण, शिवाचं वर्णन केलं असेल
किंवा विश्वरूपही या परमेश्वराचं जे काही फोटोमध्ये वगैरे बघितलं आहे तर त्याच्यामध्ये काय दाखवलं आहे, त्यालाही आपल्यासारखंच डोकं दाखवलं आहे, खांदे, हात, पाय, पण संपूर्ण शरीर, कपडे वगैरे सुद्धा आपल्यासारखेच, आभूषणे आपल्यासारखेच. मुळात जर विचार केला तर जो अनादि अनंत परमात्मा आहे त्याला आकार नाही, रंग नाही, रूप नाही, पण आपल्याला ते सोयीचं वाटतं जे आपल्याशी काहीतरी मिळतं जुळत आहे आणि त्याच्याशी आपण एक सहज संलग्न होऊ शकतो. जर तसं नसेल तर आपल्याला त्याच्याशी संलग्न होताच येणार नाही. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की तू जोपर्यंत या भ्रमात आहे तोपर्यंत तू माझ्या या साकार रूपाचं, जे तुला जवळचं वाटतं, ज्याच्याशी तू असं वाटतं की तू बोलू शकतो, संभाषण साधू शकतो, त्या रूपाचीच आराधना कर. आणि जेव्हा तू हळूहळू तुझं चित्त शांत होईल, मन पूर्ण मोकळं होईल, शुद्ध होईल, त्याच्यानंतर मग तुला हे ज्ञान व्हायला लागेल. आणि हे ज्ञान झाल्यानंतर मग पुढे तू हळूहळू या परंपरेतून मुक्त होशील. ह्यासाठी हे अर्जुना तू सगळ्यांमध्ये समदृष्टी ठेव, सगळ्यांकडे एकच भावनेने बघायचं. कुठली भावना? सगळं काही ब्रह्म आहे. आपण काल या 3 गोष्टींचा विचार केला होता. सगळंच काही ब्रह्म आहे, सगळंच काही मी आहे आणि सगळंच काही करणारा तो गुरु किंवा ते जे काही असतील, करणारा मी काहीच नाही, करणारे ते सगळंच कोणीतरी परमेश्वर किंवा गुरु आहे. म्हणजे याच्यामध्ये काहीतरी होतं आहे, काहीतरी कृती होते आहे आणि हे करणारे ते आहेत. तो जो श्रेय असतं ते सगळं कोणाला तरी आपण तिसऱ्यालाच देतो. श्रेय म्हणा, दोष म्हणा, काही, हा तिसरा भाव असतो. तर इथे भगवान श्रीकृष्ण तेच सांगतायत की तू या सगळ्या भूतांमध्ये आत्म्याला बघ, स्वतःला बघ आणि आत्मरूपामध्ये सुद्धा सगळ्यांनाच बघ. हा आत्मा आहे आणि नाही, खरं आहे आणि खोटंही आहे, दोन्ही गोष्टी आहेत. कारण दिसतं म्हणून आहे आणि प्रत्यक्ष त्याचं प्रमाण द्यायला गेलो तर सांगणं कठीण आहे. म्हणून तो सत आणि असत या दोन्ही रूपांनी तो असतो. इथे हेही सांगितलं की तू जसं आरसा जसा असतो, आरशामध्ये कुठले प्रतिबिंब पडलं तसं आपल्यामध्ये हे पडलेले सगळे प्रतिबिंब आहेत. आरसा जसा स्थिर राहतो, प्रतिबिंब आलं आणि गेलं, एखादी गोष्ट त्याच्यासमोर आली आणि गेली तरी त्या आरशाला काही फरक पडत नाही. तसं की आपल्यामध्ये या सगळ्या घटना घडत असताना आपणही निश्चल राहावं, स्थिर राहावं. या घटनांनी, वेगवेगळ्या ज्या काही व्यक्ती येतात, घटना येतात, त्यांनी स्वतःला विचलित करून घेऊ नये. तू केवळ आत्मविचारच कर. हे जे काही आपलं विषय आणि इंद्रिय, म्हणजे आपण ज्या काही वस्तू बघतो, ज्या काही व्यक्ती बघतो, परिस्थिती बघतो, त्या बघणं किंवा त्यांचा अनुभव घेणं, कधी बघत नाही पण कानावर ऐकायला येतं, कधी चव घेतो म्हणून आपण कुठल्या गोष्टीसाठी अडकतो, कधी आपण वास घेतो, सुगंधामुळे आपण कशामध्ये तरी बांधले जातो. तर हे जे इंद्रिय आणि विषय यांचे सतत जे संबंध होत असतात आणि या संबंधांमुळे आपल्याला जे काही अनुभव येतात की एखादा चांगला आहे, वाईट आहे, गोड आहे, कडू आहे, गरम आहे, उष्ण, थंड आहे, हे सगळे अनुभव असे येतात आणि ते आपले परिणाम निर्माण करतात. परंतु या दोन्ही गोष्टी, विषयसुद्धा ज्या विषयांचा अनुभव घेतो तेही नष्ट होणारे आहेत, इंद्रियसुद्धा आपले त्यांचं स्वतःचं जे काही लक्षण असतं तेही काही काळाने नष्ट होतात. मुळात काही काळाने त्यांचं कार्यसुद्धा थांबतं. जसं की डोळे मिटले असतील, झोपलं असो, डोळे बंद असतात, गाढ झोपले असो तर कान पण बंद असतात. तर हे जे आपले इंद्रिय आहे हे काही काळसुद्धा थांबलेले असतात, नंतर ते नष्टही होतात. त्यामुळे हे जे काही सगळे अनुभव असतात, हे अनुभव हे केवळ भ्रमात्मक आहे. या गोष्टीकडे लक्ष दे. यांच्यामध्ये, या अनुभवांमध्ये तू स्वतःला गुंतवून घेऊ नकोस आणि त्यामुळे आपली जी समता आहे ती पण ठळू देऊ नको. समबुद्धीने सगळ्यांकडे बघ. आणि असा जो पुरुष आहे जो या सगळ्यांकडे एकाच बुद्धीने, एकाच दृष्टीने बघतो, तो मात्र मोक्षाला अधिकारी होतो. विषय आणि त्यांचा अनुभव घेणारा जीव यांचा संबंध होतो तो केवळ अज्ञानामुळे. मी काहीतरी बघतो आहे, मी काहीतरी ऐकतो आहे, खातो आहे, हा जो संबंध येतो त्या विषयांमध्ये जे माणूस गुंततो त्याचं कारण आहे अज्ञान. आणि त्यामुळे ह्या अज्ञानांपासून, ह्या मनापासून, ह्या विषय आणि विकारांपासून आपल्या सगळ्या दूर राहा. या सगळ्यांपासून तू स्वतःला दूर ठेवून तुझा आत्मा अखंड सगळ्या निर्विषय तत्वामध्ये स्थिर कर. त्याच्यामध्येच तू स्थिर राहा. हे जे काही तू कार्य करशील, जे काही खातोस, जे काही अर्पण करतोस, जे तप करतो, देतोस, दान करतोस, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या केवळ आत्म्याला उद्देशून आत्मस्वरूपच आहे असं समज. लक्षात घ्या. इथे पुन्हा पुन्हा हा विषय आपण आतापर्यंत ही जी त्रिसूत्री याच्यावरती
काल परवाकडे चर्चा केली, सगळे विषय त्याच्याभोवतीच फिरत आहेत की काय मी करतो आहे सगळं काही आत्माच आहे, त्याच्यामुळे परका कोणी नाही, परक काही नाही. जे काही घडतं आहे ते सगळे घडवणारे गुरु आहेत किंवा जे काही आहे ते सगळं परमात्मा आहे. या 3 गोष्टींमध्ये बहुतेक सगळ्या आपल्या दुःखांची कारणं हे सहज सामावून जातात आणि आपल्याला तिथे त्या दुःखांपासून आराम मिळतो. जे काही कन्फ्युजन होतं त्या सगळ्यांच्या मागे कुठेतरी भीती, कुठेतरी दुःख असण्याची शंका किंवा आपण इतरांना कोणाला तरी दोष देत जातो, या सगळे प्रकार जे आहेत, जे जे काही गोष्टी असतील त्या सगळ्यांना या 3 सूत्रांमध्ये सहज बांधता येतं की काही असेल तर मी आणि परका काहीच नाही, सगळं काही माझ्यातच आहे. मग एखादा विषय असेल तो कितीही आकर्षक असला तरी त्याच्याबद्दल परकेपणा वाटत नाही. फूल बघितलं तर अरे वा फूल किती सुंदर आहे, पण ते मीच आहे, मीच किती सुंदर आहे अशा दृष्टीने बघितलं तर त्या फुलाशी खेळायची आपल्याला इच्छा होत नाही. त्याच्याकडे आनंदाने बघायचा, त्याचा आनंद फक्त दृष्टीतून घ्यायचा आणि तोही आनंद कशासाठी घ्यायचा तर मीच, माझंच रूप हे समोर आहे अशा दृष्टीने बघायचं. हे एक होऊ शकतं. दुसरी गोष्ट की हे सगळं विषयांशी संबंधित आहे, इंद्रिय आणि विषय. दुसरी गोष्ट, एखादी घटना घडत असेल तर त्या घटनेला जे काही कारणीभूत आपण इतर लोकांना दोष देतो, त्या परिस्थितीला दोष देतो, तर असं समजायचं की ही घटना तो परमात्मा करतो आहे किंवा ही घटना ही माझ्यातच घडते आहे, दुसरं कोणीच नाही, इथं सगळं करणारं माझंच आहे. आणि सोबत गुरूंना सुद्धा जे काही कार्य चाललं आहे ते गुरूंचं आहे, माझं नाही, मी नाही, जे काही असतील ते सगळं गुरु तो परमात्मा आणि तेच करताहेत, तेच उपभोगता आहेत, तेच त्याच्यातून काय ज्यांना त्रास व्हायचा असेल ते सगळं त्यांचं, मला काहीही नाही. अशी जेव्हा आपण भूमिका घेतो तेव्हा या सगळ्या जगातल्या दुःखांचे जे जे काही कारण असतील, मग ते आपल्या आरोग्याशी संबंधित असू द्या, आपल्या जवळच्या लोकांच्या आरोग्याशी संबंधित असू द्या, याच्यावर थोडा विचार केला तर लक्षात येईल की अरे या सगळ्यामध्ये शून्यताच आहे. कशातही लक्ष ठेवावं, कशातही आपलं चित्त ठेवावं आणि दुःखी करून घ्यावं असं काहीही उरत नाही. तर अशा प्रकारे अर्जुनाला हे भगवान श्रीकृष्ण सांगतायत की त्यामुळे जेव्हा तू आपलं मन हे संपूर्णपणे स्थिर ठेवशील आणि मग तुला लक्षात येईल की कुठलेही कर्म करताना तुझं मन हे कर्म करत नाही आहे, तुझं केवळ शरीर किंवा जे काही कार्य आहे तेच करत आहे. मनाने कुठलेही संकल्प तुझे होत नाही, संकल्प विकल्प हे तुझ्याकडनं होत नाही आहेत. त्यामुळे तू कुठल्याही रागद्वेषांनी प्रेरित होऊन असं कर्म करणार नाही, असं तू संकल्प अशा रीतीने कर की मी कुठलेही करेल किंवा करणार नाही. याच्यामध्ये काहीही बांधून घ्यायचं नाही. म्हणजे असा संकल्प करण्याची गरज नाही की आता मी काहीच करणार नाही म्हणून. हाही संकल्प आहे आणि मी काहीतरी करेल हाही संकल्प आहे. त्याच्यामुळे असले संकल्प न करता की काही करायचं किंवा काहीही न करायचं, जे होईल जसं जे नैसर्गिक असेल तसेच कृत्य मी करेल अशी भावना तू मनात ठेव आणि त्या प्रकारे तुला कुठल्याही कर्मांना तू बांधला जाणार नाही. म्हणून असे जे लोक असतात ज्यांना ज्ञान झालेलं आहे त्यांना सगळे पंडित किंवा विद्वान लोक पंडित असं संबोधतात. उलटं काही लोक असेही असतात की जे बसले आहेत कार्य करायला आणि आतून सगळ्या वासना असतात पण बाहेरून दाखवण्यासाठी नाही मला काही नको म्हणून एखाद्या लहान मुलाला जसं आई सूचना देऊन पाठवते किंवा तू शेजारच्या काकूंकडे जा काहीतरी कामासाठी, पण त्यांनी काही खायला वगैरे दिलं तर नाही म्हणायचं, काही खायला घ्यायचं नाही. आता हा मुलगा तिकडे गेल्यानंतर त्या काकू काहीतरी देतात खायला, समजा याला आवडीचं काय असेल तर लाडू दिला उदाहरणार्थ. आता ह्याला तर लाडू खायचा असतो, आवडतोय खूप, पण आईनी सांगितलं आहे नाही खायचं, तर आता सगळा निग्रह, एक नजर तिकडे, नाही 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 नाही, आतूनचं सगळं म्हणताय घेरे घेरे घेरे. आणि मग त्या काकूंनी जर आग्रह केला थोडासा तर अच्छा तुम्ही आग्रह करतायत म्हणून खाऊन घेतो आणि घरी येऊन काय सांगायचं, आईने काकूंनी खूप आग्रह केला होता त्याच्यामुळे मला खावं लागलं, मी खाणार नव्हतो पण तिने आग्रह केला. तर अशा रीतीने जे आपण आपल्या मनाच्या बाबतीत सुद्धा आतून सगळ्या वासना पेटलेल्या आहेत, सगळं काही करायचं आहे, परंतु बाहेर दाखवण्यासाठी केवळ स्वतःवरती संयम ठेवण्यासाठी अशा रीतीने आपण त्या इंद्रियांचा निग्रह करून जेव्हा कार्य करतो तर त्याला ढोंगी म्हटलं जातं. कारण या वासना जर स्थिर नसतील तर कुठे ना कुठे त्या बाहेर येतील, कुठे ना कुठे माणूस त्याच्यात गुंततो आणि नको त्या थराला जातो. त्यामुळे मनाने ह्या सगळ्या ज्ञानेंद्रियांचा जे काही आहे त्यांचा सगळ्यांचा निग्रह करून त्यांना शांत करायचं
आणि आपले कर्म जे काही करायचे असतील ते करायचे. तो खरा योगी, तो खरा श्रेष्ठ. म्हणून हे सगळं करताना आपलं शरीरासाठी जे जे काही योग्य असेल त्या गोष्टींचा त्याग वगैरे करण्याच्या भानगडीत पडू नये. आपण अनेक असे उदाहरणं ऐकलेले आहेत की लोकांनी अनेक वर्ष तपस्या केली, कशासाठी केली माहिती नाही, आणि ज्या सहज गोष्टी सहज साध्य होतात त्याच्याऐवजी काहीतरी सिद्धी वगैरे प्राप्त केली. आणि मग आपण उपवास तापासही बघतो, अनेक गोष्टी केल्या जातात. खरं म्हणजे जे ज्येष्ठ आहे त्यांना मी नेहमी असा विषय येतो की एकीकडे डायबिटीस आहे, एकीकडे शरीराला त्रास होतो आहे, पण माझी चतुर्थी आहे, माझं आज अमुक उपवास आहे, माझा तमुक उपवास आहे, आणि हा उपवास सहन होत नाही शरीराला आणि विनाकारण ताणलं जातं. तर अशा वेळेस आपल्या शरीराचा, आपल्या तब्येतीचा, आरोग्याचा हा व्यवस्थित विचार करावा. जे योग्य असेल ते करावं. कारण कुठलाही धर्म, कुठलेही शास्त्र हे शरीराच्या विरोधात जाऊन कार्य करा असं म्हणत नाही. मला आठवतं अण्णा हजारे हे जेव्हा कधी आंदोलनाला बसले होते आणि त्यावेळेस त्या साधारण 2013-14ची गोष्ट असेल, तर त्यावेळेस परमपूज्य श्री श्री रविशंकर गुरुजी यांनी त्यांना फोन केला होता आणि तो असा पब्लिक फोन होता, म्हणजे त्याचं सगळं टेलिकास्ट होत होतं. त्यावेळेस गुरुजींनी सांगितलं होतं तुम्ही इतके दिवस उपवास करताय पण हे करू नये, शरीराला त्रास देऊ नये, आणि जे काही तुम्हाला योग्य असेल ते कार्य करा, पण उपवास वगैरे शक्यतोवर असं ताणू नका. शरीराचा आदर केला जावा. श्रीकृष्णानेही तेच सांगितलेलं आहे की आपलं शरीर आहे ते टिकवण्यासाठी जे जे काही योग्य असेल ते करावं आणि त्याच्यासाठी आवश्यक असणारं अन्नपान इत्यादी गोष्टींचा त्याग करू नये. इंद्रिय संयम हा संयम सारखाच असावा. तो विनाकारण हठयोग करून खूप त्रास देऊन त्याच्यातून काही प्राप्त होईल अशातला प्रकार नसतो. एका लिमिटपर्यंत जरूर करावं, असं करू नये असंही नाही. मागे मी याच ग्रुपमध्ये उपवासाचं महत्त्व सांगितलं होतं की आपल्या मनाची शक्ती आपल्याला कळते की मी एखादी गोष्ट ठरवली तर करू शकतो का, शरीरावरती थोडासा विजय मला मिळवता येतो का, मन माझं किती पक्कं राहू शकतं, की एखादं थोडंसं इकडे तिकडे काहीतरी विचलित झाली घटना, काहीतरी मन इकडे तिकडे गेलं की लगेच मी स्वतःला सोडून देतो, हारतो, असा प्रकार आहे का. ह्या गोष्टीबद्दल थोडंसं आपल्याला जाणीव व्हावी म्हणून ह्या गोष्टी कराव्या. आणि यांचे काही शरीरासाठी उपयोग आहेत, शरीरशुद्धीसुद्धा होते. एकादशीच्या बाबतीत असं ऐकलेलं आहे की जे नियमितपणे एकादशी करतात आणि तो एकादशीचा उपवास म्हणजे आदल्या दिवशी दुपारपासून एकादशीच्या नंतरच्या दिवशी दुपारपर्यंत हा केलेला पूर्ण उपवास, जे अशा पद्धतीने उपवास करतात त्यांना त्याचे प्रचंड फायदे होतात, आरोग्य चांगलं राहतं असं म्हटलेलं आहे. परंतु आपल्या शरीराच्या शक्तीप्रमाणे, ठीक आहे. आणि खरं असेल तर करावं, नसेल तर करू नये. नाहीतर मला करायचं आहे पण शरीराची शक्ती बघायची, शरीराची शक्ती नाही आहे, मग एक काम करू, आज सकाळी आपण बटाट्याचा चिवडा खाऊ, नंतर मग थोड्या वेळाने साबुदाण्याची खिचडी, मग नंतर भगर आणि मग रताळ्यांचं काहीतरी खीर वगैरे, असं करत करत तो आम्ही उपवास केला. कारण आहे शरीराचं रक्षण करणं आहे म्हणून केलं. अशा पद्धतीने करायचं नाही, त्या करण्याला काही अर्थ उरत नाही. ठीक आहे. तर थोडं तरी ताणून बघावं आणि संपूर्ण दिवस नाही ताणता आला, अर्धा दिवस बघावं. आपली कॅपॅसिटी किती आहे ही सहज परीक्षा घ्यावी त्याची, तर ते सहज शक्य होतं. आणि त्यामुळे अतिशय ताणावं, शरीराच्या विरोधात जावं, या सगळ्या गोष्टींचा त्याग करावा असं अजिबात नाही आहे. या गोष्टींचा त्याग करू नये असंच भगवान श्रीकृष्ण सांगतात. आणि मात्र कसं असावं ते तर आपल्यासाठी जे हितकारक आहे, जे पवित्र आहे, अशा जरुरीपुरत्या अन्नादिकांचं ग्रहण करावं. अनावश्यक अधिक भोगांची अपेक्षा करू नये. खरं सगळ्या गोष्टी एक वेळ मॅनेज होऊन जातात, पण आहार हा असा आहे की त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं हे अनेकांना कठीण जातं. किती संकल्प करा, समोर आला की त्याच्यानंतर आजचा संकल्प सोडून द्या, उद्यापासून करू, हे अशी आपली भावना होऊन जाते. मग ते रात्री उशिरा जेवण असेल किंवा खूप छान काहीतरी पुढे आलं असेल, तर हे जे काही अनेक गोष्टी घडतात आहाराच्या बाबतीत, विशेष करून आहाराच्या बाबतीत, आणि त्याच्याचमुळे अनेक प्रकारचे रोग, अनेक प्रकारचे त्रास हे येतात. त्यामुळे आहारावर नियंत्रण ठेवणं ही खरंच चॅलेंजिंग गोष्ट असते. पण जे थोडंसं याचा अभ्यास करतात त्यांना या गोष्टी मॅनेज होऊ शकतात.
एकच सांगावं, मी अनेक वेळा खाल्लेलं आहे, अनेकदा हे सगळं उपभोगलेलं आहे. त्याच्यामुळे आज नाही घेतलं तरी काही फरक पडणार नाही. आणि जे काही आपले शास्त्र दिलेले आहेत, आपण जसं कोर्सेसमध्ये वगैरे सांगतो की शक्यतोवर सूर्यास्तानंतर लगेचच खाऊन घ्यावं की सूर्यास्ताच्या वेळेस खाऊन घ्यावं. झोपण्यात आणि खाण्यामध्ये रात्रीच्या एक साधारणपणे 3 तासाची तरी गॅप असावी. अशा प्रकारच्या जे काही आपल्या आहारशास्त्रात नियम सांगितलेले आहेत त्यांचं पालन केलं तर उत्तम आरोग्य राहण्यासाठी फार मदत होते. आणि तेच इथे श्रीकृष्णांनी थोडक्यात सांगितलेलं आहे की अतिशय खूप भोग घ्यायचा आहे, खूप खायचं आहे, खूप अनुभव घ्यायचा आहे, म्हणून या सगळ्या भोगांचं चिंतन करू नये. भोगांचा लाभ किंवा नाश झाला असताना अगदी समवृत्तीनेच राहावं. आज संध्याकाळी कारल्याची भाजी खायला आली तर समवृत्तीने राहून दाखवा. दुसरं काहीही खायला मिळालं नाही, पोळी आणि कारल्याची भाजी, तर बघा आपण राहू शकतो का, आपलं मन स्थिर राहतं का. डायबिटीसवाल्यांनी कारणं देऊ नये. डायबिटीस आहे तर मला कारल्याची भाजी चालते किंवा आवडते म्हणून खातो असंही नाही. एक उदाहरण घ्या की समवृत्तीने राहावं. आपल्यामध्ये अनेकदा असा प्रसंग येतो आयुष्यामध्ये, सगळ्याच गोष्टी फेवरेबल असतात असं नाही. आजच्या पिढीला तर हे विशेष करून जाणवतं की एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली तर एकदम चित्त विचलित होतं, सहज स्वतःला स्थिर ठेवता येत नाही. सगळे अनुभव आजच्या पिढीच्या बाबतीत हे येत असतात. तर इथे तेच म्हटलं आहे श्रीकृष्णांनी की आपले भोग आले गेले जसे असतील तसे, त्यावेळेसुद्धा स्वतःला समवृत्तीने ठेवायचं. मुळातच जे काही प्राप्त होईल त्याला सहज सुलभ असं राहावं, त्याला अनुसरून वागावं आणि त्याच्यामध्ये स्वतःला शांत ठेवावं. वासना या सगळ्या सोडून द्यावं. ज्याला वासना असतात तो डिमांड करतो की मला असंच पाहिजे, मला तसंच पाहिजे. ज्याला वासना नसतात तो फक्त शास्त्राच्या नुसार बघतो आणि त्याच्याही पलीकडे जर शरीर टिकवायचं असेल, जशी गरज पडेल तसं तो वागून घेतो. म्हणजे आज शरीर टिकवायचं आहे, खायला हवं आहे काहीतरी. आपण मागच्याच प्रकरणामध्ये बघितलं होतं की जीवनमुक्त असेल तर तो थोडंफार शास्त्राने वागायचा प्रयत्न करेल की जेवण असं असावं किंवा आचार असा असावं, वागणं तसं असावं. पण जर परिस्थिती काही विपरीत आली, काही असं नाही जमलं, शक्य नाही झालं, तर जे असेल ते त्याच्यातही स्वतःला ॲडजस्ट करून घे. मी एक गोष्ट याच्यातून निश्चित शिकलो की कोणाकडे गेलो आणि त्यांनी चहा ऑफर केला, मी तसा चहा घेत नाही. पण त्या समोरच्या व्यक्तीला जर असं वाटलं की आपण त्यांना चहा नको आणखी काहीतरी करा असं सांगून जर ते धर्मसंकटात पडणार असतील तर त्यापेक्षा मग ठीक आहे, चहामुळे प्रकरण निभवून घ्यायचं. जी जशी परिस्थिती असेल तसं वागता यायला हवं. आणि इथून पुढे मग हा जो सगळा योगशास्त्राचा अभ्यास आहे, यम नियम हे सगळे काही असतील त्यांचं पालन करायचं, श्रवण करायचं, मनन करायचं, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा. आणि ह्याच्यानंतर आपण आपले जे काही सगळे प्रारब्ध आहेत, सध्याचे जे कर्म आहेत, प्रारब्ध कर्म आहेत, या सगळ्यांवरती विजय मिळवायचा असा प्रयत्न करायचा. आणि त्याच्यानंतर मी जे काही धर्म अर्थ काम मोक्ष हे माझे सगळे चारी पुरुषार्थ आहेत ते सगळे चारी पुरुषार्थ करेल. या बाबतीत मी सगळे प्रयत्न करेल अशी भावना करून मग हे अर्जुना तुला जे साध्य करायचं आहे ते तू साध्य करू शकशील. म्हणून तू विशेष हे सगळे प्रयत्न कर, यमनियमांचं पालन कर, आपल्या बुद्धीचा निश्चय कर की तुला चांगल्याच गोष्टी करायच्या आहेत आणि सगळ्या स्वतःवरती विजय मिळवायचा आहे. कितीही कठीण परिस्थिती आली, इथे फार हे सुंदर वाक्य दिलेलं आहे की अगदी पर्वत फुटून सगळं वर्षाव व्हायला लागला, प्रलय झाला, कितीही मोठे संकट आले, तरीसुद्धा जो बुद्धिमान पुरुष आहे त्यांनी शास्त्राचं आणि गुरुवचन यांचा मार्ग अजिबात सोडू नये. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण सहज हारतो. आणि का हारतो तर कुठेतरी भीती असते. अनेकदा कुठल्या तरी लोभात पडतो, कुठल्या तरी या सगळ्यांच्या मागे जे मूळ आहे, हे जे षड्रिपू म्हटलेले आहेत ना, काम क्रोध लोभ मद मोह मत्सर, या सगळ्यांच्या मागे एक जर सूक्ष्म भावना असेल तर ती असते भीती. या सगळ्यांच्या मागची कुठलेही गुण घ्या, अगदी काम क्रोध कामाच्या मागे असेल तर काय असतं, वासना ज्या असतात त्या वासना कशासाठी असतात तर अरे मला हे शरीर आहे, या शरीराला उपभोग न घेताच हे शरीर संपलं तर कसं व्हायचं माझं, म्हणून तो उपभोग घेण्याची जी इच्छा निर्माण होते त्याच्यामागे भीती असते की अरे मी काही उपभोग न घेताच जाईल.
किंवा मला हे चुकेल, माझ्या आयुष्यातली ही संधी चालली जाईल, अशा ह्या गोष्टींमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या वासना निर्माण होतात. त्याच्यामागे भीती असते. क्रोध, त्याच्या मागे सुद्धा भीती असते. क्रोध का येतो? एखाद्या व्यक्तीवरती कारण काहीतरी नुकसान होईल अशी भीती वाटते. त्या भीतीमुळे पुन्हा आपण या शत्रूच्या तडाख्यात अडकतो. लोभसुद्धा, मला मिळालं नाही तर, आज मी जर समजा पैसे मला मिळाले नाही तर काय होतं की मग अरे मला एन्जॉय करायचं राहून जाईल, मग ती पुन्हा भीतीच आली. मोहसुद्धा आपल्याच नातेवाईकांचा, हे गेले तर माझ्यासोबत कोण आहे, माझं अटॅचमेंट आहे. तर जी काही आपल्या वेगवेगळ्या वस्तूंबद्दल आपला मोह असेल त्याच्यामागे तेच आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर. मदसुद्धा याच गोष्टीमुळे की जर मी दाखवला नाही अभिमान तर मग माझा सन्मान राहणार नाही, हा एक ॲरोगन्स त्याच्यामध्ये येतो. मत्सरसुद्धा की दुसऱ्याची प्रगती झाली तर मला किंमत मिळणार नाही म्हणून मत्सर. हे जे काही सगळे शत्रू आहेत या सगळ्यांच्या मुळाशी कुठेतरी भीती हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. आणि आतापर्यंत योग वासिष्ठमध्ये जे जे सांगण्यात आलं आहे त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा गुण जर असेल तर निर्भयता. आणि इथे म्हणून ते सांगितलं आहे की काही असू द्या, कितीही कठीण परिस्थिती आली तरी या शास्त्रवचन, गुरुवचन यांना सोडायचं नाही. मी स्वतःच्या अनुभवावरून सांगतो, जेव्हा जेव्हा कठीण प्रसंग आलेले आहेत तेव्हा तेव्हा पहिल्यांदा स्वतःला एकच सूचना दिलेली आहे की घाबरायचं नाही, निर्भय राहा. होऊन होऊन काय होणार आहे, जाऊन जाऊन काय जाईल, नाही का. इथे काही माझं नाहीच आहे, जे जाईल ते गुरूंचं जाईल. तिथे गुरु ही भावना फार महत्त्वाची येते. तर त्याच्यामुळे नुकसान होऊन होऊन काय होणार आहे, जाऊन जाऊन काय जाणार आहे, इथे असं काहीही भीतीसारखं काही कारणच नव्हतं. आणि जे निर्भय असतात तेच मग पुढे त्यांना जे काही साध्य करायचं असतं ते साध्य करू शकतात. यावेळेस प्रत्येक वेळेस स्वतःला एक सूचना देत राहायची असते की काहीही झालं तरी मी आपल्या गुरुवचनापासून ढळणार नाही, शास्त्रवचनांपासून ढळणार नाही. जेव्हा हे प्रयत्न ह्या विषयांवरचे मजबूत नसतात, पक्के नसतात, त्यावेळेस मात्र मग माणूस ढळतो आणि मग तो या सगळ्या विषयांमध्ये, वासनांमध्ये, सगळ्या गोष्टींना अडकतो. आणि त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा तेच ते स्वर्ग, नरक हे सगळे कार्य करण्यामध्ये तो अडकून पडतो. आणि म्हणून अर्जुना, तू ह्या तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाने सगळ्या वासना समूळ नाहीशा कर. आणि ह्या वासनासुद्धा अज्ञानातून उत्पन्न झालेल्या असतात. आपण आत्ताच बघितलं की जर वासनांचं मूळ कारण काय तर काहीतरी ज्ञान नसणं. जेव्हा सगळं ज्ञान असतं तेव्हा या वासना येणं शक्यच नाही. तर या अज्ञानातून निर्माण झालेल्या असतात. त्याच्यामुळे तो अज्ञान दूर करण्यासाठी सुद्धा मनापासून प्रयत्न कर. आणि जो या प्रकारे वासनाजालातून मुक्त झालेला नाही आहे त्यांनी कितीही कर्मकांड करू द्या, कितीही पंडित असू द्या, कितीही विद्वान असू द्या, पण मनात जर वासना असतील तर मात्र तो एखाद्या पिंजऱ्यात अडकलेल्या एका पक्षासारखा आहे. कारण एका आत्म्या वाचून या गोष्टींनी, दुसऱ्या कुठल्याही गोष्टींनी मोक्ष मिळणं शक्य नाही. चित्ताची शुद्धी जरूर होईल. मोक्षाच्या मार्गावरती चालू लागा. या वाक्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका की पूजा केली, तीर्थक्षेत्राला गेलो, दान केलं, तप केलं, ह्याने मोक्ष मिळणार नाही, असं नाही. हे त्या मोक्षाच्या मार्गावरचे पायऱ्या आहेत. परंतु याच्यामुळे मोक्ष मिळेल, हेच मिळालं म्हणजे मोक्ष मिळेल असं नाही. म्हणजे प्रयागला जाऊन स्नान केलं त्रिवेणी संगमामध्ये म्हणजे मोक्ष मिळाला असं होत नाही. त्यासाठी पूर्ण ज्ञान आणि ह्या गोष्टी होतील, त्याने चित्तशुद्ध होईल, मनाला शांतता मिळेल आणि पुढचे सगळे कर्म हे सुयोग्य होतील. आणि म्हणून शेवटी अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतायत की अर्जुना, तू त्या आत्म्याचंच दर्शन घे, त्याच्यातच एकरूप होऊन राहा. या संपूर्ण सृष्टीला, सगळ्याला जो प्रकाशित करतो, ज्याच्यामुळे सगळे कार्य करतात, अशा त्या आत्म्यामध्येच तू स्वतःला रममाण कर, त्याच्यासोबत तू एकरूप हो, त्याचंच दर्शन कर. आणि अशा प्रकारे हा उपदेश केल्यानंतर मग अर्जुन त्याला सगळं ज्ञान प्राप्त झालं. प्राप्त झाल्यानंतर त्यांनी वसिष्ठ ऋषी श्रीरामांना सांगतायत की असं जेव्हा होईल तेव्हा मग हा अर्जुन उठेल आणि तो म्हणाला की आता माझी बुद्धी ही शोकमोहरहित होऊन निर्मल आणि प्रसन्न झालेली आहे. आता हे श्रीकृष्णा, तू जसं सांगितलं त्याप्रमाणे मी समबुद्धीने हे मला जे प्रारब्ध मी प्राप्त झालेलं आहे, हे जे माझं कर्म म्हणून आता आलेलं आहे, हे युद्ध मी करेल, असं म्हणून तो पुन्हा हातात धनुष्य घेईल.
असा तो सगळा भगवद्गीतेचा जो प्रसंग आहे तो इथे वसिष्ठ ऋषींनी सांगितला आहे. ह्यानंतर एक अतिशय सुंदर गोष्ट ही एक जीवट म्हणून एक सहज एकाच्या मनात जशी कल्पना आली की मी काय काय असावं सगळं बघावं, तर त्यांनी जसे वेगवेगळे रूपं घेतले आणि शतरुद्र 100 प्रकारचे त्याचे अवतार हे सगळे जे झाले त्या गोष्टी, ती गोष्ट आहे पुढची. आपल्याच अस्तित्वातून अनेक गोष्टी कशा घडत जातात, या सगळ्या विचित्र वासनांमुळे वेगवेगळे देह हे कसे घडत जातात, हे सगळं आपल्याला या पुढच्या गोष्टीमध्ये ऐकायचं आहे. पण आपण ते उद्या ऐकूया. आज इथे आपण हा गीतेचं निरूपण थांबू. मला माहिती आहे अनेकांना याच्यातल्या बऱ्याच गोष्टी माहिती आहे, गीतेतलं बरंचसं ज्ञान आहे, त्याच्यामुळे मी विशेष आज त्याच्यामध्ये जास्त बोललो नाही. एक गोष्ट जी वारंवार आलेली आहे ती मात्र या संपूर्ण आतापर्यंतच्या विषयांमध्ये, की स्वतःला या 3 पैकी कुठल्याही कार्यातून किंवा तिन्हीचा उपयोग करून सगळं काही मी आहे, सगळं काही परमेश्वर आहे आणि सगळं करवणारे हे परमेश्वर किंवा गुरु हे आहेत. तर त्या भावना जर ठेवल्या तर बहुतेक सगळे समस्या या आपल्या सुटून जातात, कारण तिथे मग मीपणा काही उरतच नाही. तर आज इथे थांबूया. या विचारावरती अवश्य, या विषयावरती जरूर विचार करत राहा, सतत हा विचार करत राहा. काय आहे ज्ञानाच्या बाबतीत असं होतं की आपण एकदा ते घेतलं आणि ते जर त्याचं स्मरण नाही केलं, मनन नाही केलं, तर मात्र सगळं शिकूनही किती वेळा योग वासिष्ठ ऐका, त्याचा परिणाम जो पाहिजे तसा होणार नाही. मनन हे आवश्यक आहे. वारंवार जे जे ऐकतो त्याच्यावर विचार करत राहणं हे आवश्यक आहे. दुसरं असंही आहे की जर तुम्ही विचार नाही केला तर प्रसंग तसे येतात आणि तुम्हाला विचार करायला भाग पाडतात. एखादी सिच्युएशन येते की अरे आपण योग वासिष्ठमध्ये हे ऐकलं आहे, वाचलं आहे, याचं कुठेतरी आता इम्प्लिमेंटेशन करायची वेळ आलेली आहे. असे प्रसंगही आपल्यासमोर येऊ शकतात. तर त्या प्रसंगांना सुद्धा अशाच रीतीने बघा की हे ज्ञान आपलं टेस्ट होत आहे, आपण खरंच तिथपर्यंत पोहोचलो आहे की नाही हे आपल्यालाच कळवण्यासाठी ते होतं. एवढं फक्त स्वतःला सांगायचं आणि बघा मग कसं होतं. ठीक आहे, चालेल, थांबूया. जय श्रीराम, जय गुरुदेव.